नमस्कार मंडळी, मी मीरा रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण चमचमीत झणझणीत 2 चपात्या जास्त खातान असा अंडा मसाला बनवू। कढईमध्ये 1 पळी तेल घेऊ, 4 कांदे बारीक चिरून घेऊ, छान मिक्स करू। हे बघा, कांदा आपल्याला तांबूस कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। हे बघा, मस्त कांद्याला आपल्या कलर आलेला आहे। चला आता आपण 2 टोमॅटो बारीक चिरून घेऊ। आता आपण हे टोमॅटो छान मिक्स करून घेऊ। टोमॅटो लवकर मऊ शिजण्यासाठी चवीनुसार मीठ घेऊ। हे बघा, छान मिक्स करून घेऊ। आपला टोमॅटो इथे मऊ शिजत आहे तोपर्यंत आपण एक वाटण तयार करू। हिरव्या मिरच्या, तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक। हे बघा, टोमॅटो आपला मऊ शिजलेला आहे। आता आपण याच्यामध्ये मसाले मिक्स करून घेऊ। 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि हळद, अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे। आता आपण हे मसाले छान मिक्स करून घेऊया। मस्तच आपले मसाले छान मिक्स झालेले आहेत। आता आपण याच्यामध्ये तयार वाटण मिक्स करून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप पाणी मिक्स करून ते सुद्धा आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया। हे बघा, मस्तच आपला मसाला इथे बनवून तयार झालेला आहे। आता मी इथे अंडी उकडून या पद्धतीने ते कट करून घेतलेली आहेत। हे बघा, जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका। आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा। अंडे आपल्याला मसाल्याच्या वरती या पद्धतीने ठेवायचे आहेत। हे बघा, मस्तच। आता आपण याच्यावर झाकण ठेवू आणि फक्त 2 ते 3 मिनिटाची मस्त वाफ काढून घेऊ। मस्त मसाला सुद्धा छान शिजतो, अंडी सुद्धा मस्त फ्राय होतात। मस्तच। आता बघा, 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। मस्त झणझणीत चमचमीत अंडा मसाला बनून तयार आहे। किती सोपी झटपट रेसिपी आहे आणि 2 चपात्या तुम्ही नक्कीच जास्त खाल अशी ही रेसिपी मस्तच लागते। आता थोडंसं चिमूटभर मीठ घेऊ आणि चिमूटभर लाल तिखट घेऊया। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवर अशा साध्या सोप्या झणझणीत आणि गावरान रेसिपीज असतात। पुन्हा भेटू आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत मस्त खा आणि छान राहा। धन्यवाद, बाय।